आपले महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा विकासाचा मुख्य आधार आहे. आणि या जलपुरवठ्याची अखंड साखळी म्हणजे कालवा, म्हणजेच कॅनल. कालवे म्हणजे धरणातून साठवलेले पाणी नियंत्रितपणे शेतीपर्यंत पोहोचवणारी वाहिनी. कालव्याची सुरुवात प्रामुख्याने धरणातून किंवा लिफ्ट इरिगेशन स्कीम म्हणजेच उपसा सिंचन योजनेतून होते. शेती उत्पादन आणि पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी या कालव्यांची रचना, बांधकाम आणि देखभाल केली जाते. आता पाहूया कालव्याची गरज आणि आवश्यकता. आपल्या देशात पावसाचे प्रमाण अनियमित आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळ. अशा वेळी जलस्रोत साठवून त्याचे योग्य वितरण करण्यासाठी कालव्यांची आवश्यकता भासते. कालव्यांमुळे सिंचनाद्वारे शेती उत्पादन वाढते, भूमिगत पाण्याचा स्तर सुधारतो आणि ग्रामीण भागाचा संपूर्ण विकास होतो. आता पाहूया कालव्याचे सामान्य क्रॉस सेक्शन, एम्बँकमेंट सेक्शन आणि कटिंग सेक्शन. कालव्याचा प्रकार ठरतो तो ग्राउंड लेवल आणि कॅनल बेड लेवल यांच्या उंचीच्या तुलनेवर. जर कॅनल बेड लेवल म्हणजे CBL हा ग्राउंड लेवलपेक्षा जास्त उंच असेल तर आपण कालवा जमिनीच्या वर बांधतो, त्याला एम्बँकमेंट सेक्शन असे म्हणतात. आणि जर कॅनल बेड लेवल हा ग्राउंड लेवलपेक्षा खाली असेल तर जमीन खोदून कालवा तयार केला जातो, त्याला कटिंग सेक्शन म्हणतात. यामुळे पाणी योग्य उताराने वाहते आणि कालव्याचा प्रवाह सुरळीत राहतो. या रचनेत काही मुख्य भाग असतात. सर्व्हिस रोड म्हणजे सेवा मार्ग. हा कालव्याच्या एका बाजूला असतो आणि अंदाजे 3 ते 4 मीटर रुंद ठेवला जातो. हा रस्ता कालव्याची देखभाल, तपासणी आणि यंत्रसामग्री वाहतुकीसाठी वापरला जातो. यानंतर येतो इन्स्पेक्शन पाथ म्हणजे तपासणी मार्ग. अरुंद मातीचा किंवा कॉन्क्रीटचा मार्ग असतो. या मार्गावरून कालव्यांच्या दैनंदिन संचालनासाठी नियमित तपासणी, गळती निरीक्षण आणि साफसफाई करतात. फ्री बोर्ड हा पाण्याच्या पातळी आणि कालव्याच्या वरच्या काठामधील सुरक्षित अंतर असतो. साधारण 0.3 ते 0.6 मीटर ठेवला जातो. FSD म्हणजे फुल सप्लाय डेप्थ म्हणजे पूर्ण पाण्याची खोली. लघु कालव्यांसाठी ही साधारण 1 ते 2 मीटर असते आणि मुख्य कालव्यासाठी साधारण 2 ते 5 मीटर ठेवली जाते. CBL म्हणजे कालव्याच्या तळाची पातळी. आता पाहू इनर स्लोप म्हणजे आंतरिक उतार. हा कालव्यालगतच्या मातीला दिलेला उतार असतो, ज्यामुळे बाजूंवरील माती न सरेल आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत राहतो. साधारण 1 उभी आणि 1.5 ते 2 आडवी असा उतार घेतला जातो. TBL म्हणजे टॉप बँक लेवल म्हणजे कालव्याच्या दोन्ही काठांवरील वरचा स्तर. हा पाण्याच्या पातळीपेक्षा सुरक्षित उंचीवर ठेवला जातो. FSL म्हणजे फुल सप्लाय लेवल म्हणजे कालव्यात पाणी प्रवाहित असताना त्याची जास्तीत जास्त पातळी. ही पातळी कालव्याच्या डिझाईनमध्ये महत्त्वाची ठरते. कॅनल बेड विड्थ म्हणजे कालव्याच्या तळाची रुंदी. ही रुंदी कालव्याच्या क्षमतेनुसार ठरवली जाते. लघु कालव्यासाठी साधारणपणे 2 ते 4 मीटर आणि मुख्य कालव्यासाठी 6 ते 10 मीटरपर्यंत बेड विड्थ घेतली जाते. आता पाहूया कालव्याचे महत्त्वाचे घटक. सर्वप्रथम आउटलेट्स. हे ते ठिकाण आहे जिथून कालव्याचे पाणी शेतात जाते. याचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे ओपन चॅनल डिस्ट्रीब्युशन, जिथे पाणी खुल्या नाल्यातून शेतात सोडले जाते. आणि दुसरा म्हणजे पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, ज्याला PDN असेही म्हणतात. यात पाणी जमिनीखालील पाईपमधून दबावाने शेतापर्यंत पोहोचवले जाते. प्रत्येक आउटलेटजवळ डिलिव्हरी चेंबर असतो, जो पाण्याचा दाब आणि प्रवाह नियंत्रित ठेवतो. मेजरिंग डिव्हाइसेस म्हणजे पाणी मोजणारी साधने. हे उपकरण पाण्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी वापरले जाते. त्यात 2 प्रकार प्रसिद्ध आहेत. पहिला स्टँडिंग वेव्ह फ्लूम म्हणजे जलझुंपी शृंडिका आणि दुसरा कट थ्रोट फ्लूम. या उपकरणाद्वारे प्रवाहित पाण्याची जाडी, उंची आणि वेग मोजून त्याचे प्रमाण निश्चित केले जाते. आता पाहू फॉल किंवा ड्रॉप. जेव्हा कालव्याला नैसर्गिक उतार म्हणजे स्लोप जास्त मिळतो आणि पाण्याचा वेग वाढतो, तेव्हा पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी फॉल स्ट्रक्चर बांधली जाते. साधारणपणे कालव्याचा कमाल झुकाव एकास 5000
ते एकाच 10,000 या प्रमाणात ठेवला जातो. त्यापेक्षा जास्त उतार असल्यास फॉल तयार केला जातो. आता पाहू रेग्युलेटर्स म्हणजे नियामक. हेड रेग्युलेटर म्हणजे मुख्य दरवाजा, जो धरणातून मुख्य कालव्यात पाणी सोडतो. क्रॉस रेग्युलेटर म्हणजे आडवा नियामक, जो मुख्य कालव्यापासून शाखा कालव्यात पाण्याचे नियमन करतो. हे नियामक जलवितरण आणि नियंत्रणासाठी अत्यंत आवश्यक आहेत. आता पाहू क्रॉस ड्रेनेज वर्क्स. जेव्हा कालवा आणि नैसर्गिक नाला किंवा रस्ते एकमेकांना छेदतात, तेव्हा ही बांधकामं केली जातात, जेणेकरून दोन्ही प्रवाह योग्य चालू राहतील. ॲक्वेडक्ट म्हणजे जलपूल, ज्यात कालवा वरून आणि ओढा खाली वाहतो. सुपर पॅसेज म्हणजे उपलमार्ग, ज्यात ओढा वरून आणि कालवा खाली वाहतो. सायफॉन म्हणजे शोषणीय मार्ग. हे प्रामुख्याने रेल्वे किंवा रस्त्याखाली लावले जाते. यामध्ये सायफोनिक ॲक्शन म्हणजे दाबाखाली पाणी एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे वाहते. फुटब्रिज म्हणजे पादचारी पूल, जो शेतकरी आणि नागरिकांसाठी ओलांडण्याकरता बांधला जातो. रोड क्रॉसिंगसाठी कल्वर्ट किंवा एक्वेडक्ट प्रकारच्या संरचना बांधल्या जातात, ज्यामुळे वाहने आणि पाणी दोन्ही सुरक्षितपणे प्रवाहित राहतात. आता पाहू ब्रांच ऑफटेक म्हणजे शाखा. जलनिर्गम किंवा PDN व्हॉल्व्ह. मुख्य कालव्यातून पाणी शाखा किंवा उपकालव्यात नेण्यासाठी ऑफटेक पॉइंट ठेवला जातो. येथे कंट्रोल व्हॉल्व्ह बसवले जातात, ज्याद्वारे पाण्याचे प्रमाण नियंत्रित केले जाते. आता पाहू डिस्ट्रीब्युटरी म्हणजेच वितरण कालवे. मुख्य कालव्यातून येणारे पाणी डिस्ट्रीब्युटरी किंवा मायनर कॅनाल्समधून छोट्या शेतांमध्ये पोहोचवले जाते. या रचनेस कालव्याचे जाळे किंवा कॅनाल नेटवर्क म्हणतात. आता पाहू कॅड वर्क्स म्हणजे कमांड एरिया डेव्हलपमेंट, म्हणजेच लाभ क्षेत्र विकासाची कामे. कालव्याद्वारे ज्या ठिकाणी पाणी पोहोचते त्या जमिनींचे क्षेत्र म्हणजेच कमांड एरिया. या क्षेत्रातील प्रत्येक शेतात पाणी व्यवस्थित पोहोचावे यासाठी पाईपलाईन, फीडर चॅनल, नाला बंधारे अशी कामे केली जातात. अशा प्रकारे कमांड एरियामध्ये नियोजनबद्ध सिंचन व्यवस्था तयार केली जाते, ज्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात व योग्य वेळी पाणी देता येते. कालव्याचे हे सर्व भाग मिळून अखंड जलपुरवठा साखळी निर्माण करतात. योग्य नियोजन, देखभाल आणि नियंत्रण यामुळे प्रत्येक थेंब शेतीपर्यंत पोहोचतो. चला, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया आणि आपल्या महाराष्ट्राच्या जलसंपत्तीचे संवर्धन करूया.